राम राम शेतकरी मित्रांनो आपण थंबनेलवर पाहिलंच असेल की नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळले। मित्रांनो, आज नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी कमी झालेले दिसून आले। यामध्ये आपण नगर जिल्ह्यातील जे महत्त्वाचे मार्केट आहेत ते म्हणजे निफ्टी मार्केट तसेच गोडेगाव मार्केट येथील कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि किती रुपयांनी बाजारभाव आज किलोमागे घसरले, आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, मी आज सकाळीच एक व्हिडिओ बनवला होता की कांद्याचे बाजारभाव हे आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये असणार आहेत। आवक जर वाढली तर कांद्याचे बाजारभाव कमी होण्याचा धोका असतो आणि मित्रांनो आज त्याचा प्रत्यय आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळालेला आहे। आता असं नाही की नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची आवक वाढवली म्हणून कांद्याचे बाजारभाव कमी झाले। मित्रांनो, आता इतर ठिकाणची जर आपण आवक पाहिली, आपण साऊथचे जे महत्त्वाचे मेन मार्केट आहेत बेंगलोर हैदराबाद येथील आवक पाहिली तर 2-4 दिवसाच्या पूर्वीची आवक जर पाहिली, आजची आवक पाहिली तर तिथे आवकेमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे। उत्तरेकडील परिस्थिती पाहिली, इंदोर मंडी, दिल्ली आझादपूर मंडी, तिथेही कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झालेली आहे। एकूणच सगळीकडे कांद्याची आवक वाढली आणि त्याचा प्रभाव हा नगर जिल्ह्यात आज पाहायला मिळाला। नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर आज जास्त प्रमाणात आपल्याला कमी झालेले दिसून आले। तर काय भाव आज नगरला निघाले होते जाणून घेऊयात। सुरुवात करूयात निफ्टी मार्केट येथून। निफ्टी मार्केट येथे 1,25,975 कांदा गोण्यांची आवक आज आलेली होती। मित्रांनो, हीच आवक मागील बाजारीत 74,983 गोण्यांची होती। आज तीच आवक 1,25,975 गोण्यांपर्यंत वाढली। एक नंबर प्रतीचे कांदे 2,200 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,600 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 800 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। आता जास्तीत जास्त 67 कांदा गोण्यांना 3,000 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला। नगर येथे सरासरी कांद्याचा दर जर आजचा पाहिला तर 1,450 रुपये क्विंटलला दर सरासरी कांद्याला आज निघाला। तोच सरासरी दर आपण मागील बाजारचा पाहिला तर तो 1,700 रुपये क्विंटलपर्यंत होता। तर मित्रांनो, आज नगर येथे कांद्याच्या दरामध्ये आपल्याला किलोमागे 4 रुपयापर्यंत घसरण बाजारभावामध्ये झालेली दिसून आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, मोठी घसरण म्हणता येईल याला आज नगर निफ्टी मार्केट येथे झालेली आहे। तर इकडे गोडेगाव येथे आवक आज वाढली होती। 65,266 गोण्यांची आवक आज गोडेगाव येथे आलेली होती। नंबर 1 प्रतीचा कांदा 2,400 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर नंबर 2 प्रतीचा कांदा 1,800 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नंबर 3 प्रतीचा कांदा 1,500 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्डा 1,400 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्डी 900 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज माल 200 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर अपवादात्मक गोण्याचे भाव 2,700 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे कांदे विकलेले आहेत। मित्रांनो, आज गोडेगाव येथेही कांद्याचं मार्केट किलोमागे 4 रुपयापर्यंत कमी निघालेलं आहे आणि वांबोरी मार्केटमध्येही आज किलोमागे 3 ते 4 रुपयांची घसरण आपल्याला बाजारभावामध्ये तिथेही दिसून आलेली आहे। मित्रांनो, एकूणच जर नगर जिल्ह्यातील आजची परिस्थिती पाहिली तर नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव आज बऱ्यापैकी कमी झालेले दिसून आले। मित्रांनो, जे बाजारभाव वाढले होते ते आता कमी झालेले आहेत, परंतु खूप असे कमी झालेले असं नाही। तर ज्या बाजारभाव आपण वाढलेले पाहिले तिथून जर बाजारभाव पाहिले तर अजूनही बाजारभाव आपल्याला चांगले मिळताना दिसून येत आहेत। खूप बाजारभाव कमी झाले नाहीत, परंतु 3 ते 4 रुपये किलोपर्यंत बाजारभाव आज नगर जिल्ह्यामध्ये कमी झालेले दिसून आलेले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।